आणलेली साडी कडक लक्ष्मीसाठी. ताई पण त्यांच्या घरी आहोत इथे तरी. सॉरी, ही मी आणलेली साडी विहीनबाईसाठी. आणि या 2 साड्या माझ्या. बघू, या बघा, ही विहीणबाईंसाठी आणि ही दुसऱ्या विहीणबाईंसाठी. दुसऱ्या त्या अलवीर आहेत ना, त्यांच्यासाठी. ए काय ग, तुमचं तर सगळंच ठरलं आणि मला इथे आठवतच नाही मी कोणत्या साड्या आणलेल्या आहेत ते. नानी मला माहित आहे. हे बघ, ही हिरवी आणि ही पिवळी, या 2 साड्या तुझ्या आहेत. अरे हो मोठ्या बाई, तुम्ही सगळ्यांचं सगळं कसं लक्षात ठेवता हो? मी तर बाई दोघींना पैठण्याच देणार आहे, त्याही माझ्या ब्रँडच्या. आणि मी आहे ना फोन नंबर पण देणार आहे आणि सांगणार आहे या अशा पैठण्या जर कुणाला हव्या असतील ना तर मला कॉन्टॅक्ट करा. काय तेवढ्या ऑर्डर्स मिळतील. तुम्ही साखरपुड्याची तारीख ठरवायला आलाय की साड्या विकायला? ताई, तुझ्या सुनेने केक बनवून आणले ते नाही दिसत तुला? अहो तिने प्रेमाने बनवून आणलाय. घे आता सुनेची बाजू घे. बाजू काय घ्यायची त्यात? अहो ताई, रत्नाका आपण पाहुण्यांच्या घरी आहोत, नका ना भांडू आता. अगं हो, पण हिला कळायला नको का? भांडण उकरून काढते ही. मी उकरून काढते? नाही तर काय मग मी भांडण उकरून काढते? हा हे पा, आता मी पैठण्या देतेय तर याचा हिला काय त्रास होतोय? नाही नाही, माझा बिझनेस खुपतोय हिला. मला कशाला खुपेल? अजून मोठा होऊ द्यात ना तुमचा बिझनेस. अहो पण आता आपण इथे कशाला आलोय? साखरपुड्याला. कळत नाहीये तुला? काय चाललंय तुमचं? किती मोठ्याने बोलताय, ओरडताय तुम्ही. मग समजाव ना तुझ्या ताई काकीला. प्रत्येक वेळेस मी शांत राहते, आता नाही. तुझ्या आत्याला समजाव. काय काय झालं? काय नाही. काहीच नाही. आम्ही ते साड्यांविषयी बोलत होतो. रत्नाक्कानी ना खूप छान साडी आणली, म्हणजे पैठणी आणली विहीणबाईंसाठी. हे बघ हे बघ. मी तुम्हाला हे सांगायला आले होते की आज साखरपुड्याची तारीख ठरवायची आहे. तर गुरुजी येणार आहेत ना? पूजा ठेवली आहे ना? नो, पार्टी ठेवली आहे मी. पार्टी? तुम्हाला कल्पना नसेल पण इथे मुंबईला बिझनेस वर्ल्ड मधला मोठा प्रस्ताव होता. मी कुठलीही अनाउन्समेंट करायची असेल तर आम्हाला पार्टी द्यावी लागते. सो आज आमचे काही फ्रेंड्स पण येणार आहेत. म्हणजे तुमचे ते आणि तुमच्या ह्यांची ती. यू मीन अल्विरा अँड राघव, राईट? ऑफकोर्स ते पण येणार आहेत. आणि त्यांच्याशिवाय आमचे काही फ्रेंड्स, आमचे क्लायंट्स, मोठमोठे बिझनेसमॅन आणि त्यांच्या फॅमिलीज पण येणार आहेत. सो लॉन मध्ये पार्टी ठेवली आम्ही. अहो पण काय झालं मोठ्या बाई, तुम्हाला कोणालाच आनंद नाही का झाला? तसं नाही ग, आम्हाला सगळ्यांना वाटलं की साखरपुड्याची तारीखच ठरवायची ना, तर सगळे घरचेच असतील. हो ना, आपण ओटी भरणार, छोटी पूजा करणार आणि तारीख ठरवणार. हे पार्टी वगैरे काही असेल याची काही कल्पना नव्हती हो आम्हाला. म्हणजे आम्ही तसे कपडे पण नाही आणलेत पार्टीसाठी. व्हॉट? तुम्हाला हे कळायला हवं होतं. आय मीन तुमची जशी पद्धत आहे तसं इथेही असेल असं नाही ना. जसं तुमचं कल्चर आहे तशीच आमची एक लाईफस्टाईल आहे. तसंच आम्हाला जगावं लागतं. आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पार्टी देतो, शॅम्पेन फोडतो. आमचं सेलिब्रेशन असंच असतं. आता तुम्हाला सुद्धा कळू देत ना आमच्या घरातली पद्धत. आय नो यू विल एन्जॉय इट. एन्जॉय तर मी करणार आहे, कारण पार्टीमध्ये इज्जत जाणार आहे तुमची. माझ्या मैत्रिणी येतील एकदम हायफाय, आणि ह्या अशा घरातल्या साड्या नेसून. वाव, आय एम सो एक्साइटेड. काय झालं, तुम्ही इतकं टेन्शन का घेतलंय? अगं टेन्शन तर येणारच ना. तुमच्या घरी तुमचे पाहुणे येणार आणि आम्ही मुलाकडचे असे घरातल्या कपड्यात
कसं दिसेल ते? पार्टीला ना तात्या, बयोबाई, आप्पा, बाळा, सुहास आणि सिद्धू यांनाच जाऊ दे. आपण थांबू घरात. हा काय ग? हो चालेल. नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही सगळे माझी फॅमिली आहात आणि मला माझ्या या नव्या फॅमिलीला घेऊन खूप मिरवायचे. सगळ्यांना तुमची ओळख करून द्यायची. अशी फॅमिली इतक्या सहज नाही मिळत. सगळ्यांना कळायला हवं मी किती मोठ्या कुटुंबात सून म्हणून जाते. देशमुखांचं घराणं काय आहे हे सगळ्यांना कळायला नको का? मला पण वाटतंय पार्टीला सगळ्यांनी यावं, पण सगळ्यांकडे पार्टीवेअर नसतील तर जरा ऑड दिसेल. ठराविक जणच गेलो तर. अरे वा, अदिती छान तयार झालीये. पण बिचारीला काय माहित पुढे तिच्या लाडक्या माणसांचा किती अपमान होणार आहे. कशी मस्त गोची करून ठेवली आहे सगळ्यांची. मॉम, अगं तू इथे काय करतेस? लॉन मध्ये सगळे गेस्ट आले पण असतील. हो अगं अदिती, पण सिद्धार्थच्या फॅमिलीचं काय? नाही म्हणजे माझं जरा चुकलंच ग. मी त्यांना अचानकच पार्टीबद्दल सांगितलं. सगळाच गोंधळ झाला असेल ना त्यांचा. म्हणजे आता पार्टीला फक्त सिद्धार्थ, त्याचे आई बाबा, बयो आणि तात्या एवढेच लोक येणार असतील ना. आणि हो, त्यांच्याकडे पार्टीसाठी बरे कपडे आहेत ना? नाही म्हणजे बाकी काही नाही, पण आपले गेस्ट येणार, त्यांची आपण तुझ्या सासरच्या मंडळींशी ओळख करून देणार. त्यांनी विचारलं तर काय सांगणार? यांनी कपडे नाही आणले म्हणून. अगं कसं दिसतं ते? नाही म्हणजे गुळपोळीहून येऊन उगीच बिचाऱ्यांचा चार चौघांमध्ये इन्सल्ट होईल ना. मॉम 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 आय अंडरस्टँड, बट डोंट वरी. संपूर्ण देशमुख कुटुंब व्यवस्थित रेडी होऊन तुझ्या आधी सगळ्यांचं स्वागत करायला खाली उभे आहेत. चल लवकर, सगळे खूप गोड दिसतात. व्हॉट? नाही म्हणजे कसं शक्य आहे? त्यांच्याकडे तर कपडे. मॉम मॉम मी सून होणार आहे त्या घरची. त्यांचा अपमान होईल किंवा त्यांची मान खाली जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. आणि आपणच त्यांना पार्टीबद्दल सडनली सांगितलं, मग आपणच काहीतरी करायला नको का? सो मी. म्हणजे तू शॉपिंग केलीस 2 तासात? येस, इतकं फास्ट शॉपिंग मी आधी कधीच केलं नव्हतं, पण मला मज्जा आली. आणि सगळ्यांना कपडे सुद्धा खूप आवडले. सगळे इतक्या पटापट रेडी झाले आहेत ना. मॉम आपण पण जाऊया खाली, चल. हो, तू हो पुढे, मी येतेच. सगळे देशमुख तुझी वाट बघत असतील, एस्पेशली सिद्धार्थ. मॉम बरं मी येते. तयारी बघून असं वाटतं की आजच साखरपुडा आहे. ब्याहींनी जोरदार तयारी केली आहे. हो, पण या सगळ्याची गरज वाटते का? आज फक्त सिद्धूच्या साखरपुड्याची तारीख ठरवायची, त्यासाठी एवढं? आपल्याकडे साधी बोलणी होतात. पाहुण्यांना टॉवेल टोपी देऊन बायकांची ओटी भरून मानपान करतो आपण. हा सिद्धू कुठे गेलाय? सिद्धू, अहो सिद्धूला कशाला हाका मारताय? थांब. सिद्धू. सर, कोल्ड ड्रिंक्स. नाही नको. बोलवलं? अरे सिद्धू, हे काय चाललंय सगळं? काय झालं? अरे आपण तुझ्या साखरपुड्याची तारीख ठरवायसाठी इथे आलेलो आहोत. त्यांची काय प्रथा आहे माहित नाही, पण आलेल्या पाहुण्यांसाठी टॉवेल टोपी आणलेली आहे. पुरुषांना टॉवेल टोपी आणि बायकांची ओटी भरायची आहे. पण या वातावरणामध्ये हे सगळं कुठे आणि कसं करायचं? काय कसला विचार करतोय? तात्या, आपण इकडे आलो आहोत ना, त्यांच्या पद्धतीने होऊ दे.
आणि तसंही हे लोक पार्टी करणार आहेत, तर पार्टीमध्ये हे सगळं नको. लग्नाला आपण त्यांना बोलवू तेव्हा हे सगळं. मुद्दा गाव आणि शहर हा नाहीये. पार्टी करणं ही प्रथा नाहीये, ही जगण्याची पद्धत आहे. मी सांगतो ती प्रथा आहे. आपल्याकडच्या प्रत्येकाच्या साखरपुड्याची तारीख आपल्या प्रथेप्रमाणे ठरवली गेलेली आहे. विचार तुझ्या बापाला, तुझ्या काकांना. सुहासच्या साखरपुड्याची तारीख ठरवताना टॉयल टोपी तूच वाटलीस ना. पण तात्या, हे आपलं घर नाहीये. अहो त्यांचं. आपण कुठेही असलो तरी मी प्रथा पार पाडणार. मला फक्त हे कधी करायचं ते सांग, मी वाट पाहतो. कसे दिसतायत सगळे? छान दिसतायत ना? मला खरं तर खूप भीती वाटली होती साड्या विकत घेताना. अगं पण खूप छान आहेत साड्या, आम्हाला खूप आवडल्या. माझ्या पैठण्यांसारख्या छान नाहीयेत, पण त्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. वीणबाई, आम्ही सगळे इतके छान दिसतोय ना, ते फक्त आदितीमुळे. आम्हाला फक्त छान कपडे नाही आणून दिले, आम्हा सगळ्या जणींना त्यांनी छान तयारही केलं. अदिती, तुमच्या लग्नाला सुद्धा तूच आम्हाला तयार कर. नानी, लग्नात नवऱ्या मुलीला आपण तयार करायचं असतं ग. अरे हो, मग तुझ्या लग्नाला आम्ही सगळे असू तयारी करायला. खरं पार्टी म्हणल्यावर ना इतकं टेन्शन आलं होतं की कसं होणार, पण आदिती तू कमाल केलीस. हा बास 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 झालं माझं कौतुक. तुम्ही सगळे माझे आहात. तुमच्यासाठी नाही करणार तर मग कोणासाठी करणार? आणि तुम्ही सगळ्या जणी माझी इतकी काळजी घेता, मग तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. सगळे देशमुख कसे आहात? तुम्ही एकदम मस्त दिसतायत. महालक्ष्मी, तू फक्त पार्टी म्हणालीस आणि हे एकदम मस्त तयार झाले, आयत्या वेळेला सांगून सुद्धा. तुम्ही पण आलात? खरं म्हणजे काय म्हणावं तुम्हाला कळत नाहीये. म्हणजे व्याहीच ना तुम्ही. एक्सक्यूज मी, माझ्या फ्रेंड झाल्यात, मी आलेच. हा, ए अरे दुमण्या, हळू पडशील बघ, याला हँगर नाही. अगं नाने, काय बोलते? कुठे इथे हंगर आणलाय तरी तुझं आपलं. So friends, meet the Deshmukhs, Siddharth's huge joint family. Just go and meet them. Yeah, sure baby. Let's go. Let's go. Come on. Come on, darling. Hi. Hello. Namaskar. Namaskar. We are Mahalakshmi's friends. हो का? त्या आत्ताच गेल्या तिकडे. No, no. We all wanted to meet you. Who is Aditi's mother-in-law among you? ही अर्चना सोडून आम्ही सगळ्याच. You all? येस येस, या मोठ्या बाई, सिद्धार्थच्या आई आणि आम्ही सगळ्या काकी. आणि मी आत्या. आम्ही सगळ्या सासू आहोत आदितीच्या. So, where are you all from? गुळपोळी. गुळपोळीहून आलोय आम्ही. What? Call Polly? And where is this Gulpori? नाशिक. Okay, Nashik city. नाही, नाशिक मध्ये गावात. Oh, what you all do? Oh, come on, Monica. They live in the village. What will they do? Exactly. खूप काही करतो आम्ही सगळ्या जणी. हा, माझा आहे ना बिझनेस आहे,
पैठण्यांचा. मी गृह उद्योग चालवते. माझं स्वीट शॉप आहे. ओह नाईस. हो, आणि मी टेलर आहे. टेलर? अहो, अख्ख्या गुळपोळी गावामध्ये मी एकटीच चांगली टेलर आहे. आमच्या घरातल्या सगळ्यांचे कपडे मी शिवते. तुम्हाला काही स्टायलिश शिवायचं असेल ना, शिवून देईन मी. What did she say? I'm sorry, but I didn't understand what you said. Shion and Grahadog and what was that? Golpoli. सॉरी त्या आमच्या वेणबाई आहेत ना, दे ऑल आर फ्रॉम रिमोट एरिया ऑफ महाराष्ट्र, सो दे कांट स्पीक फ्लुएंट इंग्लिश. यू नो, यू बेटर स्पीक टू देम इन हिंदी और मराठी. Mahalakshmi, let's have a drink. Yeah, you please carry on. I'll just join you. Okay, let's move. Yeah. ऍक्च्युली आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये प्रत्येकाची एक लाईफस्टाईल आहे, सो प्रॉब्लेम तर होणारच. बट डोंट वरी, मी घेईन सांभाळून. त्या परत बोलायला आलं तर मला सांगा. हा, मी इंग्लिशमध्ये बोलेन त्यांच्याशी. मी आहे इथेच. ह्या कशाला हव्यात इथे? आपल्याला काय इंग्लिश बोलता येत नाही? मुंबईत आहोत, अमेरिकेत नाही, म्हणून बोलत नाहीत. आज ना बोलूच आहे त्यांच्याशी इंग्लिश. थांब, कुठे गेली ती कडक लक्ष्मीची चांडाळ चौकडी? चल ग, चल तू. अहो रत्नाका, थांब ना, जाऊ दे ना, भांडण नको. आपल्याला साखरपुड्याची तारीख ठरवायची आहे ना. हा सिद्धू आणि आदितीच्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे. आपल्या वादामुळे त्याच्यावर विरजण नको पडायला. हो रत्नाका. काय रे, यालाच पार्टी म्हणतात का रे? हो, हे असंच असतं रे. जेवण, गाणी, याची सजावट, अशीच असते पार्टी. ए ना, मी येतं नाही म्हणत आहे. बघ रे, हे बघ ते समोर, हे असं असतं का? असा काही नियम नसतो रे बापू. हा बापू, अरे काही ठिकाणी ठेवतात, काही ठिकाणी नाही ठेवत. आता हे पिणारे लोक पितातच रे. पण हा माणूस जरा जास्तच पितोय. जाताना घरी नीट गेला तर बरं, नाहीतर रस्त्यात पडायचं कुठेतरी. शुभ बोल रे नाना. पार्टीला आलोय असं वाटलं तर पाहिजे. हा, हरकत नाही, घेऊ शकतो तू. तसाही रोज दूध पितच असतो, आज हे चाखून बघ. अरे आपण इथं आलो कशासाठी? तुमचं चाललंय काय? मी मुलाचा बाप आहे. माझ्या मुलाची साखरपुड्याची तारीख ठरणार आहे आज. अरे ही आनंदाची गोष्ट आहे ना, मग थोडा एन्जॉय नको करायला? नाही, मी नाही हात लावणार. तुम्हाला प्यायची तर प्या. अरे आपण 3-4 ग्लास पिणार नाही, थोडी चवी पुरतं, कोणी काही पाहणार नाही. जर का चुकून तात्याला कळलं ना, तर मी नाही वाचवायला येणार ना तुम्हाला. अरे तसं काही होणार नाही रे. ए स्वेटर. ए बापू, तुला स्वेटर कशाला पाहिजे? जॅकेट आहे ना तुझ्याकडे? अरे हे जे स्वेटर नाही रे, ते तो हे वेटर, ये इकडे. वेटर? येस सर. काय चाललंय? काही नाही, आपलं जरा थोडं. तुम्ही प्लीज जा. काय करताय तुम्ही? काही नाही, थोडं जरा मी. तात्या आधीच तिकडे खूप चिडलेत. हे असलं काय करून अजून गोंधळ वाढू नका. तर तात्यांना आधीचे पार्टी वगैरे काही पटलेलं नाहीये. मला खूप भीती वाटते काही भांडण वगैरे होईल म्हणून. तुम्ही प्लीज तिकडे तात्यांजवळ बसा ना. सिद्धू, तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही बघतो काय करायचं ते. हा नाना, आप्पा, चला चला, बरोबर चला. तरी मी सांगत होतो, ऐकलं नाही माझं. चल.